गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण केमिकल कायनेटिक या चॅप्टरमध्ये इंटिग्रेटेड रेट लॉ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स ते इक्वेशन पाहणार आहोत. काय त्यामध्ये पहा, इंटिग्रेटेड रेट लॉ integrate rate law for first order reactions. Integrated rate law for first order reactions. या प्रकारचा आपण इन्फॉर्मेशन किंवा ते डेरिवेशन पाहणार आहोत. ओके, आणि त्या डेरिवेशनच्या अंतर्गत आपल्याला के ची व्हॅल्यू तिथे आणायची. के ची व्हॅल्यू, फायनल व्हॅल्यू आपल्याला तिथे आणायची. पहा आता, इंटिग्रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स ते काढायचं आहे आपल्याला, इक्वेशन तयार करायचं आहे, डेरिवेशन आणायचं आहे. पण त्यासाठी सुरुवात काय आहे मला सांगा. ही रिॲक्शन आहे, ए गिव्स प्रोडक्ट. आता याचा रेट काय पहा, रेट इज इक्वल टू काय, इक्वेशन के आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, हा झाला इक्वेशन 1. रेट काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, आणि त्याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होणार, रेट इज इक्वल टू के. के काय आहे, रेट कॉन्स्टंट्स, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए का आलं, कारण की हा रिॲक्टंट मध्ये. त्यानंतर आता याचं डिफरन्शिएटिंग फॉर्म काय राहील, रेट डिफरन्शिएटिंग कसं राहील याचं, मायनस डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी, हा इक्वेशन 2. हा रेट काढला आपण रेट लॉ नुसार, आणि इन्स्टंटेनियस रेट ही अशी राहील. ठीक आहे, हा कोणता आहे, इन्स्टंटेनियस. हा काय आहे, इन्स्टंटेनियस रेट. आय कशासाठी आहे, तो इन्स्टंटेनियस साठी. आय इन्स्टंटेनियस रेट आणि रेट हे इक्वल आहे जवळपास, याचा मिनिंग सेम आहे. म्हणजेच काय, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 आपण काय लिहू शकतो, 1 and 2 मधून, फ्रॉम 1 and 2. आता डावी साईड सारखीच आहे, तर उजवी साईड सुद्धा, राईट हँड साईड सुद्धा काय होईल, सेम होणार. म्हणजेच काय होणार, आता हा पहा, मायनस डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय डी टी इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. काय झालं याच्यामध्ये पहा, आपण काय केलं, लेफ्ट हँड साईड सारखीच आहे, सेम आहे, त्यामुळे राईट हँड साईड सेम होणार. मायनस डी ऑफ ए डी टी इज इक्वल टू के ऑफ कॉन्सन्ट्रेशन ए. ओके, आता पहा यामध्ये मायनस. आता काय करायचं, हे इक्वेशन जे आहे 3, त्याला काय करणार आपण, इक्वेशन 3 ला मॉडिफाईड करू. आपण मॉडिफाईड करू म्हणजे कसं करणार, मायनस साईन इकडे पाठवू. ठीक आहे, तसं चालतो तो. डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस के ऑफ डी टी डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आता काय केलं, मायनस इकडे ट्रान्सफर केला आपण, तसा चालतो तो, आणि ए इकडे घेतला खाली डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये, आणि डी टी इकडे घेतला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, हा इकडे घेतला आणि हा इकडे नेला, म्हणजे ए आणि डी टी. ए आणि डी टी आपण काय केलं, यांची पोझिशन बदललेली आहे. मायनस सुद्धा आपण मायनस मायनस दोन्हीकडे डिवाइड केलं तर मायनस मायनस इकडे प्लस होणार, आणि इकडे मायनस साईन तसंच राहणार. ठीक आहे, आपण मायनसला मल्टिप्लाय केलं तरी चालतं दोन्हीकडे, तर मायनस मायनस प्लस होणार, इकडे काय होणार, मायनस कॅरी तसाच राहणार, कारण की मायनस प्लस मायनस. ओके, आणि सोपं समजून घ्यायचं तर मायनस इकडे आपण असा ट्रान्सफर करू शकतो थोडक्यात. मग आता हे इक्वेशन काय राहिलं 3, मग काय देणार पहा, इंटिग्रेटेड इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय करायचं तुम्हाला, आता इंटिग्रेट करायचं. इक्वेशन 3 काय करणार, इंटिग्रेटचा सिम्बॉल काय आहे, असा. मग डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय
कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू के डी टी आणि मायनस बाहेर, कारण मायनसला आपण इंटिग्रेशन घ्यायची गरज नाही. आणि लिमिट काय याचं 0 टू टी, याचं लिमिट काय आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 0 टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी. आता पहा इंटिग्रेशन केलं आपण, इंटिग्रेशन चालू आहे. इंटिग्रेशन कशाचं केलं इक्वेशन 3चं, इक्वेशन 3 हा आहे. मग दोघाला इंटिग्रेशन फॉर्मेटमध्ये टाकलं. इंटिग्रेशनचं सिम्बॉल या प्रकारचा आहे, इथे आपण लिहिला. ठीक आहे, मायनस साईन बाहेर राहणार. मग लिमिट काय याचा, कारण इथं ए आहे म्हणून A0 टू ए टी, इथं टी आहे म्हणून 0 टू टी, अशाप्रमाणे. आता त्यानंतर आता अप्लाय लिमिट, आपण तर लिमिट केलं बरोबर आहे, इंटिग्रेट केला. काय केलं इंटिग्रेट इक्वेशन 3, इंटिग्रेट इक्वेशन 3 नंतर अशा प्रकारचा फॉर्म होईल. आणि याचं नेक्स्ट स्टेप काय राहणार इंटिग्रेशन केल्यानंतर, याचं राहील एल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, याचं लिमिट काय आहे A0, इकडे लिमिट काय आहे ए टी इज इक्वल टू मायनस के बाहेर पडणार T0 टू टी. पहा इकडे आपण काय केलं मला सांगा, इंटिग्रेशन डी ऑफ एक्स अपॉन एक्स, याचं जे इंटिग्रेशन येत असतो याचा इंटिग्रेशन LN नॅचरल लॉग ऑफ एक्स असा येत असतो. मग आपल्या इकडे काय सध्या आपण इथं काय घेतलेला होता इंटिग्रेशन ऑफ डी ऑफ ए अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, याचं इंटिग्रेशन काय येणार, मग याचं इंटिग्रेशन LN कॉन्सन्ट्रेशन ए. तसं इंटिग्रेशन ऑफ डी ऑफ एक्स अपॉन एक्स हा फॉर्म्युलेच आहेत. डी ऑफ एक्स इंटिग्रेशन डी ऑफ एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू LN एक्स येतो खालची टर्म. इथं सुद्धा इंटिग्रेशन डी ऑफ ए अपॉन ए, डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ए अपॉन कॉन्सन्ट्रेशन ए इज इक्वल टू LN कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, तेच आपण इथं लिहिलं आहे. आणि मग अप्लाय लिमिट, लिमिट काय आहे लोअर लिमिट कोणता आहे A0 कोणता हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0, अपर लिमिट कोणता आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. इथं सुद्धा केचं इंटिग्रेशन घ्यायचं काम नाही, के कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढला आपण, ती स्टेप लिहायला पाहिजे होती परंतु जागेच्या अभावी आपण लिहिली नाही. आता के बाहेर काढला आपण, के कॉन्स्टंटच आहे. आपण इंटिग्रेशन कशा घेतलं फक्त टीचं. ठीक आहे, टीचं इंटिग्रेशन घेतलं. टीचं इंटिग्रेशन कसं घेतलं इंटिग्रेट केला आणि त्यांचं आपण काय केलं इंटिग्रेट करून, कारण डी ऑफ टी काय असतो टी, डी ऑफ टी काय असतो टी, याप्रमाणे इथं आपण याचं डी टीचं इंटिग्रेशन घेतलं. ठीक आहे, तर डी टीचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर त्या प्रकारची स्टेप इथं आलेली आहे. या इंटिग्रेशन ऑफ डी टी त्याचं काय आहे ते इंटिग्रेशन टी. तर आपण एक ती स्टेप लिहिली नाही कारण आपल्या समोर जागा तिथे पाहिजेत. ओके, इंटिग्रेशन डी ऑफ टी इज इक्वल टू टी, तर आपण इथं टी लिहिलेले, के बाहेर काढला. ठीक आहे, मग आता काय होणार, मग अप्लाय लिमिट, लिमिट अप्लाय करू. काय लिमिट LN, अपर लिमिट कोणतं आहे AT. लिमिट अप्लाय करा म्हटल्यानंतर हे का लिहायचे LN कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. ठीक आहे, काय केलं आपण अपर लिमिट कोणतं आहे AT, लोअर लिमिट कोणतं आहे A0, म्हणजे LN AT मायनस LN A0. फक्त एच्या जागी काय टाकायचा AT, पुन्हा एच्या जागी काय टाकणार A0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. ए आता एच्या ऐवजी AT आणि A0 टाकला, आता A डबल लिहायची गरज नाही. ओके, ते लिमिट पुट करण्याची पद्धत आहे. इज इक्वल टू मायनस के, इथे काय येणार आता अपर लिमिट काय आहे T, लोअर लिमिट 0. आता इथं T पुट करायची गरज म्हणजे T लिहायची गरज नाही. पुन्हा आपण काय केलं टीचं अपर लिमिट T आणि टीचं लोअर लिमिट 0 अशाप्रमाणे. मग आता काय राहणार पहा याच्यामध्ये, आता मला सांगा लॉग ऑफ A मायनस लॉग ऑफ B, याचा फॉर्म्युला काय आहे लॉग ऑफ A अपॉन B. ठीक आहे, याचा जो फॉर्म्युला आहे लॉग ऑफ A अपॉन B. जर आपण असंच केलं LN A मायनस LN B, तर याचं काय होणार LN A अपॉन B. त्याच फॉर्म्युल्याच्या आधार आपलं हे लिहायचं LN AT मायनस LN A0. तर याचं काय होणार LN कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. आणि इकडे काय लिहिणार आपण मायनस के, इथे काय T मायनस 0, तर काय येईल इथे
टी मायनस 0 म्हणजे टी येईल, कारण टी मधून मायनस 0 म्हणजे काहीच काढला नाही आपण आज थोडक्यात, म्हणजे टी येणार. आता आपण असा पार्ट लिहिला. आता काय करणार, याला ट्रान्सफर करा, म्हणजे काय होईल पहा, मायनस के टी इकडे घ्या, मायनस के टी इज इक्वल टू एल एन ए टी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. आता काय करा, मायनस साईन तिकडे न्या आणि टी सुद्धा तिकडे न्या, एल एन अपॉन टी, एल एन अपॉन टी, किंवा असं घ्या 1 अपॉन टी एल एन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A टी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. 1 अपॉन टी, टीला इकडे न्यास, टीला इकडे न्या आणि मायनस साईनसुद्धा काय करायचं, अशा पद्धतीने करायचं कन्व्हर्जन, म्हणजे इकडचं मायनस साईन या साईडला नेऊ शकतो आपण. आता काय पुट करा, जो एल एन आहे तो एल एनच्या ऐवजी आपलं काय करायचं, लॉग टू द बेस 10 घ्यायची, लॉग टू द बेस 10, आणि लॉग टू द बेस 10 घेतल्यानंतर एक कन्सेप्ट वाढतो, मायनस 2.303, ठीक आहे, अपॉन टी लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. काय होणार हे, एवढी संख्या लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. ठीक आहे, एल एनच्या ऐवजी काय घेतलं आपण, लॉग टू द बेस 10, आणि लॉग टू द बेस 10 घेतल्यामुळं फॅक्टर कोणता आला इथे, 2.303. फॅक्टर कोणता आला हा, 2.303. ठीक आहे, फॅक्टर हा 2.303. आता आपला मायनस साईन इथं नको आहे, मायनस साईन नको आहे, तर हा लॉगचा जो कन्व्हर्जन आहे तो रिव्हर्स होतो. म्हणजेच काय होईल पहा, दिस इम्प्लाइड्स के इज इक्वल टू, किंवा दिस इम्प्लाइड्स 2.303 अपॉन टी लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. असा पार्ट होणार. के इज इक्वल टू मायनस आहे, मायनस साईन घेतल्यानं 2.303 अपॉन टी लॉग ऑफ बेस 10 AT कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. जर मायनस साईन आपण ड्रॉप केला तर काय होणार, 2.303 अपॉन टी लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन, लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे बेसिक जो डिनॉमिनेटरचा आहे तो न्यूमिनेटर जाईल, न्यूमिनेटरचा जो आहे डिनॉमिनेटरला येईल, म्हणजे याची पोझिशन एक्सचेंज होणार. इथं पहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन AT, इथं याप्रमाणे, इथं याप्रमाणे. हे कशामुळे झालं, मायनस साईनमुळे झालं. ओके, हे कशामुळे झालेले, मायनस साईन झाले. टी काय आहे, टेम्परेचर. AT काय आहे, AT फायनल कॉन्सन्ट्रेशन. A0 काय आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. तर याप्रमाणे हा इथे के ची किंमत आपण इथे काढली. इंटिग्रेट रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तर इंटिग्रेट रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी काय इक्वेशन, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT, अशा प्रकारचं. आणि जर त्यांचं तुम्हाला A0 काय आहे त्याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, AT काय आहे फायनल कॉन्सन्ट्रेशन, T काय आहे टेम्परेचर, आणि K काय आहे कॉन्स्टन्ट्स, अशा प्रकारचा पार्ट इथे आपण सॉल्व केला आहे. ओके, थँक्यू.